नमस्कार, मी तृप्ती. चला तर आज मुलांची फरमाईश म्हणून आज रव्याचा कपकेक करते आहे. जास्त भांड्याचा पसारा न करता हा केक तयार होतो आणि खूप छान लागतं. चवीला अप्रतिम असा बेकरी स्टाईल केक लागतो. तुम्ही नक्की करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही केक बनवू शकता. मी इथे 1 वाटी रवा आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साखर वापरलेली आहे. त्यानंतर मी इथे 2 इलायची वापरलेली आहे. आता माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स नाही आहे. मग व्हॅनिला एसेन्सचा फ्लेवर तेवढा खास नाही लागत जेवढा इलायचीचा फ्लेवर लागतो. खूप छान असा फ्लेवर येतो आणि सुगंध अगदी घर भरून भरून सुगंध दरवळतो त्याचा. खूप छान लागतं. व्हॅनिला एसेन्सला नक्की ऑप्शन वापरा. त्यानंतर मी ते चहाचा चम्मच आहे माझा चहापत्तीचा, त्याच चम्मचने मी 1 चम्मच बेकिंग पावडर आणि त्या चम्मचने अर्धा चम्मच मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे. जो आपण भज्याला जो वापरतो तो सोडा त्यामध्ये घातलेला आहे. सोडा जास्त घालायचा नाही कारण त्यांनी केक बिघडतो. बेकिंग पावडर जास्त झालं तर चालेल पण सोडा जास्त झाला नाही पाहिजे. त्यानंतर मी कस्टर्ड पावडर वापरलेली. टेक्स्चर रंग खूप सुरेख येतो. त्यानंतर मी इथे याला पिसून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं टाकलेलं आहे, सगळं मिक्स केलेलं आहे. मला असं वाटलं की त्याची जी पावडर आहे ते अशी परफेक्ट झाली नाही, म्हणजे जसे आपली कणिक असतं गव्हाचं पीठ असतं त्या प्रकारची नाही झाली आहे. त्यामुळे मी परत त्याला पिसून घेतलेलं आहे आणि आता मला असं वाटलं आहे की खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे त्याचं. हे तुम्ही प्रीमिक्स म्हणून सुद्धा वापरू शकता. ऐन वेळेवर तुम्हाला काही करायचं असेल तर त्याला प्रीमिक्स म्हणून सुद्धा वापरू शकता. आता मी त्यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने तेल घातलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घातलेलं आहे. अर्धी वाटी तेल वापरलेलं आहे. त्यानंतर मी इकडे त्याला मिक्स करायचं नाही आहे. जे आपण तेल आणि दूध घातलेलं त्याला तसंच ठेवायचं आहे, मिक्स करायचं नाही आहे. त्यानंतर इथे कढई फ्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे. मीठ घातलेलं आहे. त्यानंतर रिंग टाकलेली आहे आणि त्याला झाकून 20 मिनटं मी त्याला फ्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे. बघा मी मिक्स केलेलं नाही आहे. मिक्स केलं असतं त्यामधले जे बबल्स आहेत ते निघून गेले असते. डायरेक्ट तसंच मिक्सरला लावायचं मिक्सरच्या पॉटला आणि डायरेक्ट फिरून घ्यायचं. कमीत कमी 1 ते 1.5 मिनटं तुम्हाला ते फिरून घ्यायचं आहे मिक्सरला. टेक्स्चर असं स्मूथ झालं पाहिजे, म्हणजे खूप छान असं टेक्स्चर येतं. त्यानंतर मी इथे प्लेट घेतलेली आहे. माझ्याकडे आता आपल्याकडे मोल्ड नसेल तर कप मोल्ड नाही आहे तर त्याला ऑप्शन जे आपण नाश्त्यासाठी वगैरे जे मार्केटमधून जे आणतो बुक डेपोमधून वगैरे ते कप मोल्ड आहे, त्यामध्ये मी टाकलेले आहे. त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. बघू शकता इथे खूप छान ऑप्शन आहे. खूप छान छोटे छोटे केक तयार होतात. मुलांना नक्कीच आवडतं आहे. मोठे केकचे पीसेस देण्यापेक्षा छोटे छोटे कप घ्यायचे आणि त्यामध्ये बॅटर घालून करायचं. खूप छान कप केक तयार होतो. आता ही प्लेट मी सगळं बॅटर टाकलेलं आहे आणि आता ही प्लेट मी फ्रीहीट होण्यासाठी त्याला 25 ते 30 मिनटासाठी मी इथे ठेवलेली आहे. सुरुवातीला 20 मिनटं त्याला हाय फ्लेम याच्यावर ठेवायचं, हाय फ्लेम ठेवायची गॅसची. त्यानंतर 10 मिनटं त्याला कमी याच्यावर ठेवायचं, म्हणजे बेक होण्यासाठी करायचं. सुरुवातीला 20 मिनटं आणि नंतर शेवटचे 10 मिनटं, असं टोटल 30 मिनटं झालेले आहे. आता 30 मिनटानंतर आपण चेक करूया की आपला कपकेक कसे झाले. मी सुरीने चेक करते आहे. बघू शकते तुम्ही सुरी एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक हा खूप छान परफेक्ट असा बेक झालेला आहे. बघा इथे किती छान असा सॉफ्ट केक तयार झालेला आहे. खूप छान होतो. कसं झालं आहे? वाव, खूप छान झालाय. सुगंधाचा नंबर 1. बघा मुलांना तर आवडला हा केक. खाल्ला नाही अजून पण त्याची जो खुशबू आहे त्या खुशबूने घर अगदी दरवळून गेलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे व्हॅनिला एसेन्स नाही आहे, आपण व्हॅनिला एसेन्स वापरलेला नाही यामध्ये. अगदी आपल्या घरगुती साहित्यामध्ये हा केक तयार झालेला आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे मैदासुद्धा नाही आहे, म्हणजे रवा केक बनवलेला आहे आणि तेही सुद्धा आपल्याकडे मोल्ड नसूनही आपल्याला कप मोल्ड जे आहे बेक जे असतात बेक करायचे ते मोल्ड नसूनही आपण खूप छान अशा पद्धतीने आपण हा केक तयार केला. बघू शकता इतका छान असा
स्पॉन्ज आलेला आहे आणि खूप छान असं तयार होतं आहे. बेकसुद्धा खूप छान झालेलं आहे, टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे. बघू शकता इथे तुम्ही या पद्धतीने नक्की केक तयार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा केक कसा झाला आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपीवाली. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अरे बापरे, असं केक खातो तू? असं केक खातो?